तुम्हाला थांबवण्यासाठी मुद्दामून या हुकचा वापर केला. आज सहलीचा दुसरा दिवस. तर सोमनाथहून आम्ही आता निघालो कृष्णाची नगरी द्वारकेकडे. दुसऱ्या दिवशी पहाटेच उठून भारतीय सभ्यतेनुसार आम्ही सगळे तयार झालो आणि मग सर्वांनी पहाटचा गरम गरम चहा घेण्याचं ठरवले आणि त्यानंतर आम्ही थेट मंदिराच्या दिशेकडे निघालो. सर्वप्रथम आम्ही गोमती घाटावर पोचलो. पहाटच्या सूर्यकिरणामुळे घाट इतकं सुंदर दिसत होतं, जणू कुठल्या कलाकाराची कलाकृतीच. असं वाटत होतं का कृष्ण आजूबाजूलाच बसून बासुरी वाजवतोय. नंतर द्वारकाधीशाच्या मंदिराकडे जात असताना इच्छा तर खूप होती की द्वारकाधीशाचं श्रीमुख कॅमेऱ्यात कॅप्चर करू, पण परवानगी नसल्यामुळे कॅमेरा आम्हाला इथेच लॉकरमध्ये जमा करावा लागला. द्वारकेपासून 20 ते 21 किलोमीटर अंतरावर असलेलं हे आहे गोपी तलाव. श्रीकृष्ण आणि गोपींच्या स्मृतींशी जोडलं जाणारं हे स्थान भक्तीच्या साधेपणाचं प्रतीक मानले जातं. गोपी तलाव. अशी मान्यता आहे की श्रीकृष्णाने आपला देह त्यागल्यानंतर त्यांच्या 16,000 पटराण्यांनी इथे जलसमाधी घेतली. गोपी तलावाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुढे निघालो नागेश्वर ज्योतिर्लिंगाकडे. हे 12 ज्योतिर्लिंगापैकी 10व्या क्रमांकावर येते. द्वारकेच्या प्रवासात नागेश्वर एक शांत पण मजबूत थांबा ठरतो, कारण इथली ऊर्जा स्थिर आहे, ठाम आहे. जानेवारीचा दुसरा आठवडा सुरू होता, त्यामुळे गर्दी कमी होती. म्हणूनच आमचं दर्शनही खूप आरामात आणि सुरळीतपणे झालं. आता आम्ही नागेश्वर ज्योतिर्लिंगामध्ये आलो आहोत दर्शनासाठी. हा द्वादश म्हणजे 12वा ज्योतिर्लिंग आहे. जर तुम्ही द्वारकेला येत असाल तर द्वारकेहून हा फक्त 16 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. इथं आला की एक वेगळा आणि अद्भुत एक्सपिरियन्स येतो. तर जर तुम्ही द्वारकेला गुजरातमध्ये कधी इथे व्हिजिट करत असाल तर इथं नक्कीच भेट द्या. प्रवासात नागेश्वर एक आठवण करून देतो की शक्ती म्हणजे आतून आलेली स्थिरता. वेळ कमी होता म्हणून आम्ही लवकरच निघालो भेट द्वारकेकडे. हेच ते स्थान आहे जिथे कृष्ण आणि सुदामा यांची भेट झाली होती, म्हणून या जागेला भेट द्वारका असं म्हटले जातं. रेकॉर्डिंगची परमिशन नसल्यामुळे आम्ही जास्त काय रेकॉर्ड करू शकलो नाही, म्हणून आम्ही परत माघारी आलो मुख्य द्वारकेकडे. सकाळी श्रींचं दर्शन घेतलं होतं, म्हणून त्या रात्री लोकल मार्केट एक्सप्लोअर करायचं आम्ही ठरवलं. मंदिराच्या भव्यता आणि त्याच्या ऊर्जेने मनात एक वेगळीच जागा निर्माण केली. सूर्य मावळताना काही शिकवून जातो की प्रकाश जरी कमी झाला तरी अर्थ कमी होत नाही. भक्ती ही अगदी तशीच असते, दाखवायची नाही, स्वीकारायची. उद्या पुन्हा मायानगरी मुंबईच्या दिशेने.